शिवजयंतीच्या कार्याला नमन करण्यासाठी उपस्थित मावळ्यांनो, आपण आज देखील शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची. अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची. आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल छत्रपती शिवरायांची. अहो अहो एक होते शिवाजी, अहो एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची. साथ होती मावळ्यांची, शिकवण होती जिजाऊंची. या देशात लाट आली भगव्या झेंड्याची, मुहूर्त मेट्रोवली स्वराज्याची. अहो चला तर एकदा जय घोष करूया. आपला जय घोष असा झाला पाहिजे, रायगडाच्या पायथ्यालाही आवाज गेला पाहिजे. अहो जय भवानी, जय शिवाजी. रायगडाच्या पायथ्याला आवाज नाही गेला वाटतं. थंडी वाजते काय? तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. अहो 65 किलोची तलवार वागवणारा येसाची, अहो 65 किलोची तलवार वागवणारा येसाची, 2000 शत्रूंबरोबर एकटा खिंड लढवणारा बाजी. अहो ढाल तुटली तरी लढत राहणारा आमचा तानाजी. अहो ढाण्या वाघालाही सामोरे जातो आणि उभा फाडतो तो शिवपुत्र संभाजी. आणि या सर्वांना मिळून स्वराज्याचे तोरण बांधतात ते आपल्या सर्वांचे लाडके आराध्य दैवत अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. अहो मुजरा राज लैनिक झालं बोलीन म्हणते पण टाइमच काय भेटा नाही. हो राजे खूप दिवस झालं बोलीन म्हणते पण टाइमच काय भेटा नाही. राजे आज सगळे शुभभक्त आलेच आहेत तर बोलूनच टाकते बघा. राजे तुमच्या स्वराज्यात राजे मुजरा राज खूप वाईट वाटतं व तुमचं फोटो बॅनरवर पाहिले की राजे तुमच्या फोटोंचा वापर सगळेच राजकीय पक्ष करतात पण तुमच्या विचारांचा वापर मात्र मोजकेच करतात. राजे जानता राजा म्हणून तुम्हाला आम्ही डोक्यावरती घेतलं पण डोक्यात घ्यायचं मात्र विसरूनच गेलो राजे. राजे तुमच्या स्वराज्यात 50% आरक्षण नसताना देखील 100% संरक्षण होतं. पण आज मात्र कुणीही या स्त्रियांची छेड काढा, विनयभंग करा, कमेंट करा. राजे रांजाच्या पाटलाचे हात पाय कलम करायचे दिवस गेले आता, कारण आता नाक्यावरतीच रांजाचा पाटील उभा आहे आता. राजे पुन्हा एकदा या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज घडवायचे असतील ना तर आमच्या मासाहेब जिजाऊ जन्मालाच यायला पाहिजेत बरं. पण आज आमचा भारत देश महासत्तेच्या वाटेवरती असताना देखील काही ठिकाणी मुलींचा गर्भातच खून होतोय हो राजे. आणि समजा आली जिजाऊ सावित्री जन्माला आणि आई बापानं कितीही लाडानं कितीही प्रेमानं लेकीचं नाव ठेवलं ना तरी आमची देखील काही तरुण कार्टी त्यांना आयटम जीएफ बार शिट्टी आणि धमकास म्हणणार हो. राजे तुम्ही सांगितलं स्त्री म्हणजे मराठ्यांच्या घरातील देवता. होय राजे आज आम्ही स्त्रियांचा सन्मान करतोय पण राजे माहितीये कुठं? फेसबुक वरती, इंस्टावरती, ट्विटरवरती आणि व्हॉट्सअप वरती. पण आम्ही आमच्या स्त्रियांना रोड वरती कधी सन्मान दिला नाही हो. राजे स्त्रीच्या पदरात हात घातले तेव्हा रांजाच्या पाटलाचे हात कलम केले. राजे रांजाच्या पाटलाचे हात कलम केले पण आज मात्र आमच्या स्त्रियांवर ऍसिड आणि पेट्रोल टाकणारे कावळे इथे घडतायत. राजे तुम्ही साऱ्या महाराष्ट्राला नवे साऱ्या महाराष्ट्राला एका ध्वजाखाली आणलं पण आज आम्हालाच भगव्या निळ्या हिरव्या झेंड्यात वाटून घेतलं. राजे आग्र्याहून सही सलामत सुटका कशी करून घ्यावी याचं प्रात्यक्षिक तुम्ही दाखवलं पण आज मात्र आम्ही बियर बारवर छाप पडल्यावर पळून कसं जावं याचं प्रात्यक्षिक आजचे तरुण दाखवतायत. राजे म्हणून म्हणते राजे माफ करा. राजे काल परवाचाच प्रसंग आमच्या इथलचा. अहो एक मुलगा एसटीने प्रवास करत असताना कंडक्टर म्हणतात बाळा तिकीट काढ. तसा मुलगा म्हणतो अहो कंडक्टर साहेब 2 तिकीट द्या. आता कंडक्टर साहेबांना काही सुचेच नव. ते म्हणतायत अरे बाळा तू एकटाच आलास मग 2 तिकीट कशा पायी. तसा तो मुलगा म्हणतो अहो कंडक्टर साहेब 1 तिकीट
ठरवलं की दुसरं असावं म्हणून दोन. आता कंडक्टर पण हुशार. कंडक्टर म्हणतो, अरे बाळा, एक तिकीट हरवलं तर दुसरं आहे, पण दुसरं हरवलं तर काय करशील? तसा तो मुलगा खिशामध्ये हात घालतो आणि एसटीचा मोफत पास दाखवतो आणि मग म्हणतो, अहो कंडक्टर साहेब, मग हा कशासाठी काढलाय? अहो समस्त गावकरी मंडळींनो, आपलंही मुळात हेच झालं. आपलंही मुळात हेच झालं बरं. आपल्यालाही पहिलं तिकीट मिळालं छत्रपती शिवाजी महाराजांचं, आपण तेही हरवून बसलो. दुसरं तिकीट मिळालं छत्रपती संभाजी महाराजांचं, आपण तेही हरवून बसलो. आणि एसटीचा जो मोफत पास होता तो होता जिजाऊंच्या संस्कारांचा, आज आपण तोही हरवून चाललो आहोत बरं. हो, आजची स्त्री म्हणून चालणार नाही. आजच्या स्त्रिया सगळ्या मॉडर्न झाल्या. तो अहो, जेव्हा आमचा एखादं चिमुकलं पोरग म्हणतं ना, आई मला खेळायला जाऊ दे ना ग, तशी आमची आई म्हणते, अरे बाळा, राजकुमार आहेस तू माझा, कशाला जातो सुगीच, पडशील मैदानावर, नको जाऊ बाबा. ए आई, मग पोहायला जाऊ का ग? अरे बुडशील, तडपडशील, लागल तुला, नको जाऊ. ए आई, मग करू तरी काय ग? ए बाळा, हा घे मोबाईल आणि बस खेळत. अहो, हाच का आमच्या जिजाऊंचा संस्कार? असंच म्हणायचे का जिजाऊ शिवांना, राजे इकडे या आणि मोबाईल खेळत बसा. राजे, तलवारीला हात लावायचा नाही बरं, तलवारीला हात लावल्यावरती बोट कापतात बरं, असं म्हणायचं नव्हे हो. राजे, घोड्याच्या आजूबाजूला जायचं नाही, घोड्याच्या आजूबाजूला गेल्यावरती घोडा लाथ मारतो नाही हो. आमच्या जिजाऊ म्हणजे आगळ्या वेगळ्याच होत्या हो. अहो, नाचू कीर्तनाच्या अंगी ज्ञानदीप लावू जगी, अहो नाचू कीर्तनाच्या अंगी ज्ञानदीप लावू जगी, असं म्हणणारे संत नामदेव महाराज आम्हाला पाहायला भेटत नाहीत. पण आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ हाय, असं म्हणणारे पोरं मात्र आढळतात हो. असं म्हणणारे पोरं मात्र आढळतात. अहो, तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, असं म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोस देखील आम्हाला पाहायला भेटत नाही. पण तुम मेरी नहीं हो सकती तो किसी की भी नहीं हो सकती, असं म्हणणारे पोरं मात्र आढळतात बरं. असं म्हणणारे पोरं मात्र आढळतात. अहो, यावरती एक कवी छान वर्णन करतात. ते म्हणतात, अरे कभी ओटों केले मरे, कभी नोटों केले मरे, अरे कभी ओटों केले मरे, कभी नोटों केले मरे, अगर होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव हम भी किन हराम जातियों के लिए मरे, हम भी किन हराम जातियों के लिए मरे. अहो, शिवाजी हा शब्द कधी उलटा वाचलाय का हो? अहो, शिवाजी हा शब्द कधी उलटा वाचलाय का हो? अहो, जीवाशी हा शब्द तयार होतो म्हणे. अहो, जीवाशी, जो आयुष्यभर जीवाशी खेळला असा तो शिवाजी. अरे गर्वच नाही, अरे गर्वच नाही, तर माझ आहे शिवकन्या असल्याचा आणि या शिवजन्मभूमीत जन्मल्याचा. अहो, आम्हाला चौथीच्या पुस्तकात काय शिकवलं? अहो, आम्हाला चौथीच्या पुस्तकात काय शिकवलं? राज्यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, शाहिस्ते खानाची बोटं कापली, पण आम्हाला एवढंच सांगितलं, पुढचा इतिहास काही सांगितलाच नाही. पण शाहिस्ते खान दररोज डायरी लिहायचा. हो, एक प्रसंग असा, ज्यावेळेस शाहिस्ते खानाची बोटं कापली गेली ना, त्यावेळी शाहिस्ते खानाची भाची अर्थात त्याच्या बहिणीची मुलगी काही सापडत नव्हती. तशी शाहिस्ते खानाची बहीण येते धावत धावत आणि म्हणते, भाईजान भाईजान गजब हो गया, ओ मराठों का सिवा, ओ मराठों का सिवा मेरी छोटी बेटी को उठा कर लेकर गया, ओ मराठों का सिवा मेरी छोटी बेटी को उठा कर लेकर गया. यावरती शाहिस्ते खान म्हणतो कसा, यावरती शाहिस्ते खान म्हणतो कसा, ओ मराठों का सिवा, ओ मराठों का सिवा किसी की उंगली काट सकता है, किसी की गर्दन काट सकता है, लेकिन ओ मराठों का सिवा सपने में भी किसी बेटी या औरत पर हाथ नहीं डाल सकता. अहो, इतका विश्वास होता शत्रूंना देखील. अहो, पण आत्ताची आमची अवस्था काय? आमचा भारत देश महासत्तेच्या वाटेवरती असताना देखील काही ठिकाणी बापस्फोटच्या पोरीवर बलात्कार करतोय. अहो, समाजातील काही भाऊ फक्त नावापुरतेच भाऊ राहिले तो, कारण तेच भाऊ भाऊ बहिणीचं पवित्र नातं पायाखाली तुडवायला लागलेत. राजे, राजे, तुमच्या स्वराज्यात अत्याचार अन्याय करणाऱ्याला शिक्षा व्हायची हो राजे, पण आमच्या स्वराज्यात, आमच्या राज्यात अन्याय आणि अत्याचार करणाऱ्याला शिक्षा होते का हो राजे? राजे, जेव्हा सूर्यकांत डोळसे नावाचे कवी कोर्टासमोर बसलेल्या 70 वर्षाच्या म्हातारी आजीला विचारतात ना, आजीबाई, आजीबाई आज कोर्टापुढे काय करता? तसे पाणावलेल्या डोळ्यानं, थरथरत्या हातानं आजीबाई उठून उभा राहतात आणि म्हणतात, बाळा
बाळा 17व्या वर्षी माझ्यावर बलात्कार झालताना आज त्याचा निकाल आहे. अहो विचार करा, आमचा बलात्कार कधी होतो? वयाच्या 17व्या वर्षी. आणि आमचा निकाल कधी लागतो? वयाच्या म्हातारपणी अर्थात 17व्या वर्षी. अहो विचार करा, त्यातले अर्धे आरोपी गेले पण असतील आणि जे जिवंत असतील ते बुड्ढे पण झाले असतील. हो, पण आजची आमची व्यवस्था वेगळीच आहे. हो, तोंडात नको हृदया शिवभक्ती नित्य असू दे. तोंडात नको हृदया शिवभक्ती नित्य असू दे. शिवशाहीची सारी तत्वे तुझ्या वागण्यातून दिसू दे. शिवशाहीची सारी तत्वे तुझ्या वागण्यातून दिसू दे. अहो हल्लीचा काळ बदललाय म्हणे. अहो हल्लीचा काळ बदललाय म्हणे. आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा, पण काळ बदललाय. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला हे आम्हालाही कळालं नाही बरं. पण मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार आईच्या उदरात होतं बरं. कुरुक्षेत्रात कसा घुसावा अभिमन्यू आईच्या उदरात शिकला. अहो पण झोप लागली जन्मदातीला, आमचा अभिमन्यू संपला. पण आताची आमची अवस्था काय हो? विषयच नाही आपला, सांगतच नाही. पण ज्यावेळेस माँसाहेब जिजाऊंच्या गर्भात शिवबाराजे कलेने आकार घेत होते त्यावेळेस आमच्या माँसाहेब जिजाऊ काय करायच्या? माझं पोरग गोरपण जन्माला यावं म्हणून फाउंडेशन लावायच्या, काजू बदाम उघडून प्यायच्या? नाही हो, आमच्या माँसाहेब म्हणजे आगळ्या वेगळ्याच. आपल्या राजांना ज्ञानाचे बाळकडू पाजत होत्या. हो, आमच्या राजांना ज्ञानाचं बाळकडू पाजत होत्या. अहो कधी कधी वाटतं महापुरुषांचं कार्य व्यर्थ गेलं की काय. पण अहो आत्ताची पद्धत नवीनच म्हणे बेड रेस्ट. अहो सासूर वाशीन सुरुवातीच्या 2-3 महिने काम करते, पण एकदा माहेर वाशीन झाली की बेड रेस्ट. सोबतीला माझ्या नवऱ्याची बायको, तुला पाहते रे जीव झाला येडापिसा, तुझ्यात जीव रंगला रे. आणि मग पोरग जन्माला आलं की टुकार रे. अहो आई बापांनाच काढतं बाहेर आणि म्हणतं तुमच्यासाठी काही पण. अरे बाप काढलंच घराबाहेर, दारात रडते आई पण. अरे बाप काढलंच घराबाहेर, दारात रडते आई पण. पण बायकोला मात्र रोज म्हणतो ए जानू तुझ्यासाठी काही पण. अहो असली आमची आत्ताची पिढी. असो, पण कधी कधी वाटतं महापुरुषांचं कार्य व्यर्थ गेलं की काय. कारण आजच्या आमच्या तरुण पिढीला कुणाला शिकलीचं लागीर झालं, तर कोणाला आर्चीचं, तर कोणाला द नॅशनल क्रश ऑफ द इयर असणाऱ्या रश्मिकाचं. अहो ही रश्मिका कुठलची? आपल्या तवलवाडीतली, आष्टीतली की महाराष्ट्रातली? नव्हे व, ही रश्मिका हाय साऊथ इंडस्ट्रीतली ऍक्टर. आमच्या पोरांना तिचंही लागीर झालं. हो, किसी के पेट में बाप पैदा होता है, किसी के पेट में बाप पैदा होता है, किसी के पेट में सांप पैदा होता है. लेकिन मेरे यारो, जिजाऊ एक ऐसी माँ थी जिसके पेट में बापों का बाप यानी शुबा पैदा हुआ था. अहो मग काय परिवर्तन केलं या बापाच्या बापानं? अहो काय परिवर्तन केलं मग या बापाच्या बापानं? बालशिवबा इकडून तिकडून खेळायचे, लहान होते बालशिवबा, इकडून तिकडून खेळायचे. एके दिवशी झालं काय, काही सरदार बायकांचा नाच पाहत बसलेली असतात. राजांना काही समजत नाही, छोटे असतात ते जातात, पड्ड्याच्या पाठीमागे जातात. तेवढ्यात एक दासी जिजाऊंना जाऊन म्हणते माँसाहेब आपले बालराजे बायकांचा चोरून चोरून नाच पाहतायत. तशा कडाडल्या माँसाहेब रागाच्या भरात शुभांकडे आल्या आणि शुभांना म्हणाल्या राजे या महाराष्ट्रात तुम्हाला बाया नाचवणारा शुभा नाही तर बाया वाचवणारा शुभा व्हायचंय. अहो मग हे परिवर्तन घडलं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, हा इतिहास घडला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. पण दुर्दैवाने आम्हाला हा इतिहास कळलाच नाही हो. अहो छत्रपती शिवाजी महाराजांना प्रश्न आणि समस्यांची जाण होते, पण आम्हाला आमच्या प्रश्न आणि समस्यांची जाण आहे का हो? 2017 साली मी प्रश्नमंजुषेत प्रश्न असा विचारला होता, 2017 मधला सगळ्यात मोठा प्रश्न कोणता? तसं पटापट मुलींनी हात वरती केली. आता मला वाटलं सांगतील प्रदूषण, भ्रष्टाचार, लोकसंख्या वाढ वगैरे वगैरे. अहो पण आश्चर्य तर तेव्हा वाटलं जेव्हा एक मुलगी म्हणते ना, दीदी 2017 मधला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे बाहुबलीने कटापा को क्यों मारा. अहो तिचं वाक्य पूर्ण होतं नाही होत तोपर्यंतच पाठीमागची मुलगी उठली आणि म्हणते, दीदी 2017 मधला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे बाहुबलीने कटप्पा को क्यों मारा नसो, आर्ची आणि परशाला प्रिन्सने का मारलं हा आहे. अहो विचार करा, जर आमच्या आजच्या तरुण पिढीला चित्रपटातील समस्या जर भारतासमोरील समस्या वाटत असतील तर आमचा भारत देश आम्ही महासत्ता कसं बनवणार हो?
आम्ही आमचा भारत देश महासत्ता कसा बनवणार हो? अहो जसं मातीच्या प्रत्येक कणात प्रत्येक तलवारीत एक सेना, अहो जसं मातीच्या प्रत्येक कणात प्रत्येक तलवारीत एक सेना, तसेच प्रत्येक मराठ्यांमध्ये दडला आहे लाख मराठा. अहो तसेच प्रत्येक मराठ्यांमध्ये दडला आहे लाख मराठा. अहो तानाजीनं पोराचं लगीन काढलंय, पत्रिका द्यायला गेला महाराजांकडं. महाराजांना म्हणाला, राज रायबाच्या लग्नाला यायचं बरं का, पण राजांची नजर आहे कोंढाण्यावर. राजे म्हणतायत ताना कोंढाणा घ्यायचं मानी होतं र. तसं राजांनी म्हटले, तानाने काय करावं बघत असावं नाही हो. तानाने हातातल्या पत्रिका फेकल्या आणि कडाडला, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. अहो आमचा तानाजी पोराचं लगीन टाकून कोंढाणा लढायला असा गेला परत आलाच नाही हो. पण प्रश्न पडतो, या तानाजीच्या जागेवर आजचा तानाजी असता तर त्यानेही पोराचं लगीन काढावं, पत्रिका द्यायला जावं महाराजांकडं. महाराजांना म्हणावं, राज रायबाच्या लग्नाला यायचं बरं का, पण राजांनी म्हणावं ताना कोंढाणा घ्यायचं म्हणी होतं र. तसं आजचा आमचा तानाजी, काय राव राज, इथं लेकराचं लगीन आहे माझ्या, तुम्ही म्हणता कोंढाणा घ्यायचं होतं. राज एवढं लगीन झालं की जातो की मी कोंढाणा लढायला. अहो आत्ताची असले आमचे तानाजी जबाबदारी टाळणार आहेत. बरं आमच्याकडे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असला ना, चहा पाणी नाश्ता वगैरे झाल्यावरती आता शेवटी नवऱ्या मुलाला विचारतात. आता नवऱ्या मुलाला सांगावं मुलगी कशी काय वाटते. तसा आमचा नवरा मुलगा शेजारच्या मित्राला डवसतो, अरे तुला कशी काय वाटते, अरे लग्न तुला करायचंय विचारतोय त्याला, अरे तेवढी तरी जबाबदारी घे ना. पण आमचा तानाजी पोराचं लगीन टाकून कोंढाणा लढायला जातोय. अहो पोराचं लगीन टाकून कोंढाणा लढायला जातोय. आता आजचा आमचा तानाजी तुम्हाला सांगितलंच आहे. बरं आपल्या गावात नाही ना कुणी तानाजी, नाहीतर रात्रभर माझ्या नावाने बोट मोडत म्हणताल. पोरीने भर शिवजयंतीत आजच्या तानाजीची इज्जत घातली असो, पण तुम्हाला बोलण्याचा माझा हेतू नव्हता. अहो शिवाजी राजांना जिंदा मुर्दा पेश करल अशी कसम खाऊन विजापुरातून अफजल खान येतोय. अफजल खान किती फौजीनिशी येतोय? 40,000. आता अफजल खान 40,000 फौजीनिशी येतोय. मग राजांनी आपलं नियोजन सुरू केलं. आता खान येतोय. राजांनी काय केलं? अफजल खानाचं हत्ती विष पाजूनच मारलं. अहो अफजल खानाचा हत्ती विष पाजून गेला खरं, पण हत्ती कसा गेला आहे कोणाला काही समजेच ना. अहो हत्ती गेला असं समजल्यावरती त्याच्या सैन्याचं एवढं मानसिक खच्चीकरण झालं, परत ते मोहिमेवरती जायलाच तयार नाही हो. अहो सैनिकांची बात तर सोडा, स्वतः अफजल खानाचं एवढं मानसिक खच्चीकरण झालं, त्यानं राजांकडे येताना आपल्या 65 बायका करतो निवडून मारल्या. विश्वास नव्हता राजांकडे जातोय परत येतोय की नाही, पण स्वतः राजांना जिंदा मुर्दा पेश करल अशी कसम खाऊन येतोय, पण स्वतःवरती विश्वास नाहीये, परत येतोय की नाही. आता अफजल खान आलाय. राजांनी सुरुवात केली आपल्या नियोजनाला. राजांनी विचारलं तानाजीला, तानाजी किती सैन्य? तसं तानाजी म्हणतोय, राज 7,500. अरे खानाचे 40,000 आहेत आणि आपले 7,500. राजे यापेक्षा काही वाढूच शकत नाहीत. बरं आपले वाढवता येत नाहीत ना, मग खानाची कमी करायला शिका. आता खानाची कमी कसं सैनिक करतात आता आपण बघूया. आता खान 40,000 फौजीनिशी येतोय. म्हटल्यावरती त्याला उड्या मैदानावरती युद्ध करणं म्हणजे आपलं मराठी सैन्य मरण्याची बाब होती. आता आपलं सैन्य पण मरू द्यायचं नाही, पण अफजल खानाचं कमी करायचंय. मग राजांनी काय केलं? निवडला प्रतापगड. अहो प्रतापगडच का, शेजारी महाबळेश्वर आहे, मग मस्त स्ट्रॉबेरी खाता येतील. नाही हो, राजाने निवडलाय प्रतापगड म्हणजे झाडा झुडपांचा. अहो जिथे दिवसा सूर्यकिरणही पोहोचत नाही तसा हा प्रतापगड भयानक. राजाने निवडला प्रतापगड. खानाला कळून चुकलं होतं. राजांनी प्रतापगड जवळ केलाय, गहरी आणि जहरी चाल टाकलीये, पण आता आल्याशिवाय काही पर्याय नव्हता. राजे आले. तसा खान पण येतोय. खान 40,000 फौजीनिशी आलाय. आता प्रतापगडाच्या आधी एक वाईचा पसरणीचा घाट आहे. बरं आता 40,000 फौजीनिशी खान येतोय. आता अफजल खानाचं 40,000पैकी 20,000 सैन्य असं पसरलं, परत त्या पसरणीच्या घाटातून उठलंच नाही हो, ते तिथूनच पसरत राहिलं. आता
आता खान 20,000 सैन्य घेऊन पुढे येतोय. आता खान पुढे आलाय. आता प्रतापगडाच्या तोंडाशी रडतोंडीचा घाट. अहो रडतोंडीचा घाट, तोंड रडवेल करून सोडल असा हा रडतोंडीचा घाट. आता खान येतोय. अहो खानाचं त्यातलं बी काही सैन्य तिथंच तोंड रडवेल करून बसलं हो. खान पुढे येतोय. कसं बस करून 5,000ची फौज घेतलीये. खान पुढे आलाय. खान पुढे आलाय तेवढ्यात राजांचा निरोप आला. अवघे 1,000 सैन्याने. आता खानाला काय समजेच ना. त्यांनी परत 4,000 मागे ठेवले. 1,000 सैन्य घेऊन पुढे आलाय. अहो प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य शामियाना उभारला होता. अहो प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य शामियाना उभारला होता. आता राजाने भेटीचा वक्त ठरवला बरोबर 12:35 अहो राजांनी भेटीचा वक्त ठरवला बरोबर 12:35 अहो तोच का? शेजारी महाबळेश्वर आहे. मग थंडी वाजते, मग आपण दुपारी ठेवू नाही हो. राजांनी भेटीचा वक्त ठरवला बरोबर दुपारी 12:35 अहो तोच का? सूर्य डोक्यावर येतो म्हणे. अहो सूर्य डोक्यावरच का? अहो आता राजे कुठून येणार? गडावरून येणार राजे खाली. अफजल खाना कुठं? गडाच्या पायथ्याशी. आता राजांनी जर अफजल खानाकडे बघायचं म्हटलं तर सूर्याच्या लख प्रकाशात खानाची हालचाल स्पष्ट दिसावी. पण खानानं जर राजांकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरणं त्याच्या डोळ्यात घुसावी. त्याला काहीच दिसू नाही हो. आता राजे येत आहेत. आता राजांनी सोबत कोणाला घेतलं? आपल्या गावचे सरपंच राहुल जगताप, तानाजी, बाजी, व्यासाजी सगळेच नाही हो. राजांनी कोणाला सोबत घेतलंय? राजांनी घेतलंय सोबत जीवा महाला. अहो जीवा महालाच का? समोर दानपट्टा चालवणारा सय्यद बंडाये म्हणे. अहो राजांनी सोबत घेतलाय संभाजी गावची कोंडाळकर. अहो तोच का? समोर धिप्पड अफजल खान आहे म्हणे. आपल्याकडे असतं का यात्रेच्या वेळेस आखाड्यामध्ये पैलवान उतरायचे म्हटले तर एकाच गटाचे असावे. राजांनी निवडले 2, जीवा महाला, संभाजी गावची कोंडाळकर आणि अजून 8 अंगरक्षक. आता राजे गडावरून येत आहेत. राजे गडावरून येत आहेत. आता राजांना विचार आला. राजे म्हणताय ते जीवा कात्री का कात्री? आता जीवाला काही समजेच ना. जीवा म्हणतोय राजे अफजल खानाच्या भेटीला जायचंय, तुम्ही तलवार सोडून कात्री कशा पायी मागताय? राजे पुन्हा म्हणतायत ए जीवा कात्री का कात्री? आता आमचा जीवा न्हावी समाजाचा. जीवा म्हणतोय हाय की राज. आता जीवानी कात्री काढली. राजे म्हणतायत ए जीवा आमची दाढी इतकी बारीक कर, इतकी बारीक कर. खानाला जर हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात पण नाही आली पाहिजे. अहो इतकं सूक्ष्म नियोजन केलंय आमच्या राजांना. आता राजे आले. प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य शामियाना आहे. खान आलाय. राजे आलेत खाली. आता राजे आलेत. आपले राजे 5-5.5 फूट उंचीचे. तसं खान आलाय. खानाला काही समजेच ना. स्वतः एवढा धिप्पाड. आता त्याला काय समजे ना राजे कोणते आहेत. आता राजे आले. तसं खान बोलतच झाला. वकिलांनी मान डोलावली. ए हे शिवाजी राजे. वकिलांनी मान डोलावली. तसं खान बोलता झाला आणि खान म्हणतो आओ शिवाजी राजे आस्ते कदम. राजे शिवराय पुढे आले. खान पुढे आला. गळा भेट झाली. राजांच्या पाठीवरती अफजल खानाचा हात पडला. राजे गुदमरले गेले. त्याच वेळी राजांनी खानाच्या पोटात कटियार खुपसली आणि खान दगा करत आरडत राहिला. त्याच वेळी कृष्णाजी धावला. राजांवरती वार केला. त्याच वेळी सय्यद बंडा राज्यावरती तानबट्ट चौकार चालवणार तो जीवा महालांनी अडवला. अजूनही आपला इतिहास पुरकुटतोय. होता जीवा म्हणून वाचला शिवा. हो विचार करा, जर जीवा महाराणी 1 सेकंद उशीर केला असता तर कदाचित महाराजांचा मृत्यू झाला असतो बरं. पण हल्ली आमच्याकडे वेळेला काय महत्व आहे हो. टाइम इज मनी. पुरतच आमचं वेळेचं महत्व राहिलं बरं. गुड थॉट पण टाइम इज मनी. पण आपण रिअल लाईफ मध्ये यूज करतो का हो टाइम इज मनी? आमचा टाइम इज मनी माहिती कुठं असतो? लावण्यांचा कार्यक्रम असू द्या, आमची मंडळी 2 तास अगोदर. अहो जेवणाची पंगत असू द्या, आमची मंडळी 1 तास अगोदर. पण व्याख्यान वगैरे असू द्या, बघा अजूनही काही बसले नाहीत आणि अजूनही काही येत आहेत. आजचा आमचा असला टाइम इज मनी. हो
पण महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये एक गडी आणि एक चाल कधीच वापरली नाही हो. अहो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी चाल आहे. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी चाल. आता राजांनी खाण्याचा कोथळा बाहेर काढलाय 10 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता. आता खाण्याचा कोथळा बाहेर काढलाय आता 2 वाजता काढलाय. म्हणजे राजे 11 नोव्हेंबरला कुठे असतील? शेजारी महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी खात बसलेले नाही हो. आमचे राजे कुठे आहेत? राजांचं नियोजन बघा. अहो आमच्या राजांनी 2 मिनिटांमध्ये खाण्याचा कोथळा बाहेर काढला. पण या 2 मिनिटांच्या यशस्वीतेसाठी राजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. पण हल्ली आम्ही किती नियोजन करतो? आमची तरुण मंडळी म्हणाला आम्हाला काही समजत नाही का? अहो तुम्ही पण केलंच असेल मागच्याच वीकमध्ये रोज डे वगैरे तुम्ही ही प्रचंड अफाट नियोजन केलं असेल. पण माझा राजा अहो केवळ 1 आठवड्यापुरतं नियोजन करत नव्हता हो. राजांनी 1 वर्षाचं नियोजन केलंय. अहो राजांनी 1 वर्षाचं नियोजन केलंय. अहो भगवे आमचे झेंडे आणि भगवे आमचे रक्त, भगवे आमचे झेंडे आणि भगवे आमचे रक्त, फक्त आणि फक्त आम्ही शिवरायांचे भक्त. अहो भाषण संपत घेते कारण आपले व्याख्यानकार आलेच आहेत. हो राजांचा मृत्यू झाला 3 एप्रिल 1680. राजांचा मृत्यू झाला 3 एप्रिल 1680. साकी मुस्ताईब खा राजांच्या मृत्यूची बातमी घेऊन राजांकडे येतोय आणि म्हणतो कसा? त्याला वाटतं आपल्या राजांची मृत्यूची बातमी ऐकून औरंगजेबाला मोठा आनंद होईल असं त्याला वाटू लागतं. तो काय करतो? धावत जातो आणि म्हणतो आलमपना बड़ी खुशी की खबर है. क्या हुआ काफर नरकाला गेला. कौन सिवा हुजूर. तसं औरंगजेबाने काय करावं? औरंगजेब शांतपणे उठून उभा राहिला. नमाज पाडायची चटई खाली अंथरली. नमाजाच्या रुखवता पडल्या आणि नमाजाच्या रुखवता पडून झाल्यावर आमच्या औरंगजेबाने काय केलं? वरच्या दिशेने हात करत औरंगजेब म्हणतो कसा? ए अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहे. हे परमेश्वरा तुझ्या स्वर्गाची दारे उघडे ठेव. तुझा विश्वासू सेवक तुझ्याकडे येत आहे. पण हल्ली आमच्याकडं अहो कोरोनाची परिस्थिती आहे. अहो नाशिक जिल्ह्यातला एक प्रसंग बरं. एक माणूस दारू पियायचा. अहो इतकी दारू पियायचा बायकोला मारायचा. आता बायका काय राहतात का हो? ती गेली माहेर सोडून, लेकरं पण गेली घेऊन. आता सगळेच गेले. काही दिवसांनी काय झालं? हा काय मास्क वापरणार नाही, काही नाही. काही दिवसांनी हा गेला खरं. अहो तो गेला खरं पण आता रडायला पण पाहिजे ना कुणीतरी. कारण नातेवाईक येणार, पाहुणे मंडळी येणार, आसपासच्या गावातील लोक येणार. मग रडायला पण पाहिजे ना कोणीतरी. त्या भावांनी काय केलं? 200 रुपये रोजानी बायास लावलं रडायला. आपले ज्वारीन ते काढायला नाही बरं, कशाला? रडायला बाया लावल्या. अहो विचार करा, जर आजच्या आमच्या तरुण पिढीला माणूस गेल्यावरती 200 रुपये रोजानी बाया लावावी लागत असतील तर विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य काय अफाट असेल हो. राजे गेल्यावरती केवळ भोसले कुटुंब रडत नव्हतं, दिल्लीचा बादशाह अर्थात औरंगजेब सुद्धा रडत होता. राजे तुमच्याशी सांगत असलेल्या या पत्राच्या माध्यमातून झोपलेल्यांना जागी करायचे हो. राजे आज मला काही ऐकलेत आणि माझे शब्द मी सांगितलेला इतिहास काही लोक ऐकून सोडूनही देतील. पण ती भावना माझ्यागत असेल हो. जाताना एवढं सांगते, सर्वांनी मास्क वापरायचा, स्वतःची काळजी घ्यायचा, आपल्या गावाचं नाव रोशन करा. आणि छत्रपती शिवाजी महाराज केवळ डोक्यावरती नव्हे तर डोक्यात घ्यायला शिका. तर बघा ना मग आपल्या स्वराज्याचा भगवा झेंडा कसा फडकतोय ते. धन्यवाद. आपण सर्वांनी मला बोलण्याचा मान दिलात आणि बॅनरवरती नाव लिहिलं त्याच्यासाठी पण धन्यवाद. चला तर आपण एकदा जयघोष करूया. अहो आपला जयघोष असा झाला पाहिजे, रायगडाच्या पायथ्यालाही आवाज गेला पाहिजे. चला तर मोठ्याने जयघोष करूया. जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? थंडी वाजू राहिली काय?
मोठ्याने म्हणा बरं. रायगडचे पायथ्याला नाहीये, गावाच्या चौकापर्यंत बी आवाज जाय नाही. तुमचं आमचं नातं काय? मावळे जागे झाले वाटतं. जय जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय? धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर आपल्या या कार्यक्रमाचं नियोजन आतापर्यंत आपण आपले बाल सवंगडी यांचं मार्गदर्शन ऐकलं. नंतर